कोकण, जिथे समुद्र जेवढा थंग आहे तिथलं राजकारण तेवढंच खोल आणि अनपेक्षित आहे। सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला जिल्हा आहे। पण 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीत जे घडतंय ते यापूर्वी कधीही घडलं नव्हतं। काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा एकाच घरातले दोन भाऊ दोन वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे घेऊन एकमेकांसमोर उभे राहिले होते। नगरपालिका निवडणुकीत असा संघर्ष झाला की अख्खा महाराष्ट्र बघत राहिला। आरोपांच्या तोफा धडाडल्या, राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली। पण आज चित्र पूर्णपणे बदललं आहे। जे भाऊ एकमेकांचे कट्टर विरोधक बनले होते तेच आज जिल्हा परिषद सत्तेसाठी पुन्हा एकदा एक झाले आहेत। आणि या एकीचा परिणाम असा झाला आहे की विरोधकांचे उमेदवार अर्ज भरण्याच्या आधीच घरी बसले आहेत। सिंधुदुर्गात बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न पुन्हा एकदा राबवला गेला आहे। भाजपने आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जिल्हा परिषदेत मुसंडी मारली आहे। आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीचं संपूर्ण गणित, नगरपालिका निवडणुकीतला तो राडा आणि पुन्हा एकत्र येण्याची गोष्ट समजून घेणार आहोत। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सध्याच्या या राजकीय खेळी समजून घेण्याआधी आपल्याला थोडं मागं जावे लागेल। मागची जिल्हा परिषद निवडणूक 2017मध्ये झाली आहे, तेव्हा परिस्थिती आजच्या पूर्णपणे विरोधात होती। त्या काळात खासदार नारायण राणे काँग्रेसमध्ये होते आणि सिंधुदुर्ग हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा। 50 सदस्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसने तब्बल 27 जागा जिंकून एखादी बहुमत मिळवलं होतं। त्यावेळेस भाजपच्या वाट्याला अवघ्या 6 जागा आल्या होत्या आणि अखंड शिवसेनेला 16 जागा मिळाल्या होत्या। पण राजकारणात 10 वर्ष हा काळ खूप मोठा असतो। नारायण राणे यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि इथूनच सिंधुदुर्गाच्या सत्तेची समीकरणे 50% बदलली। नारायण राणेंच्या भाजप प्रवेशापूर्वीच भाजपनं संघटना बांधायला सुरुवात केली होतीच, पण राणे आणि त्यांची ताकद भाजपमध्ये येताच भाजप जिल्ह्यात 1 नंबरवर गेला। काँग्रेसचं जे बहुमत होतं ते राणेंच्या सोबत भाजपमध्ये स्थलांतरित झालं आणि जिल्हा परिषदेवर भाजपची एखादी सत्ता आली। केवळ नारायण राणेंचे पक्षांतरच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात 2 मोठे भूकंप झाले। शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली। कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात याचा मोठा परिणाम झाला। सावंतवाडी आणि आजूबाजूच्या पट्ट्यात वर्चस्व असलेले आमदार दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले। दीपक केसरकर हे कोकणाच्या राजकारणातले एक दिग्गज नाव आहे। अनेक वेळा ते मंत्री देखील राहिले आहेत। तसंच त्यांचे आणि राणे कुटुंबाचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नक्कीच नाहीत। मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते दीपक केसरकर हे संघटना वाढीमध्ये फारसे सक्रिय नसतात। त्यांचा वैयक्तिक प्रभाव मोठा आहे, पण कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यात ते थोडे मागे पडतात। हीच पोकळी भरून काढण्यासाठी गेल्या विधानसभेच्या वेळी एक मोठं ऑपरेशन झालं। जागा वाटपाचे गणित जुळवण्यासाठी आणि महायुतीचा गड अभेद्य ठेवण्यासाठी नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनी भाजप सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। हे एक अत्यंत रणनीतीपूर्वक पाऊल होतं। लोकसभा 2024च्या निवडणुकीचा निकाल पाहता नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता। 2014 पासून शिवसेनेचे विनायक राऊत खासदार होते, पण मागच्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला। विधानसभेत कणकवलीतून भाजपचे नितेश राणे, कुडाळमधून शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे आणि सावंतवाडीमधून शिंदे गटाचे दीपक केसरकर विजय झाले। म्हणजेच सध्या जिल्ह्यात 1 खासदार आणि 3ही आमदार महायुतीचे आहेत। कागदावर हे गणित महायुतीसाठी अतिशय सोपे वाटतं, पण राजकारण कागदावर खेळलं जात नाही। जिल्हा पूर्णपणे ताब्यात असूनही नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जे घडलं त्याने सगळ्यांनाच चक्रावून सोडलं होतं। नारायण राणे यांचा एकत्र लढण्याचा आदेश असूनही स्थानिक पातळीवर आणि महत्त्वाकांक्षी आड आली आणि भाजप आणि एकनाथ शिंदे गट स्वबळावर लढले। हा लढा नितेश राणे आणि निलेश राणे या 2 सख्ख्या भावांमधला होता। या संघर्षात नितेश राणे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कणकवलीत भाजपला धक्का बसला आणि तिथे शहर विकास आघाडीने सत्ता मिळवली। तर दुसरीकडे मालवणची प्रतिष्ठेची निवडणूक निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकली। तर कुडाळमध्येही निलेश राणेंचा विजय झाला। थोडक्यात या कलहात निलेश राणेंनी आपली ताकद दाखवून दिली। नगरपालिकेच्या या राड्यानंतर आता दोन्ही भावांना शहाणपण सुचलं आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे गट एकत्र आले आहेत आणि याची सर्व सूत्रे खासदार नारायण राणे यांच्या हाती असणार आहेत। कणकवली मतदारसंघात 18, मालवण आणि कुडाळमध्ये 25 आणि सावंतवाडीत 17 जागांसाठी ही लढत होणार आहे। एकनाथ शिंदे गटाकडे 2 आमदार आणि भाजपकडे 1 आमदार व पालकमंत्रीपद असल्याने युती झाली तरी मोठा भाऊ कोण यावरून पडद्यामागे जोरदार रस्सीखेच सुरू आहे। प्रत्येक गट आणि गणात
दोन्ही पक्षांकडे तगडे उमेदवार असल्याने बंडखोरी अटळ आहे। पण या सगळ्या गोंधळात सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे महापालिका निवडणुकीत जसा बिनविरोधाचा पॅटर्न राबवला गेला होता तसाच पॅटर्न आता जिल्हा परिषदेमध्ये राबवला जातोय। विरोधक तयारी करत असतानाच महायुतीने आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा सपाटा लावला आहे। अर्ज माघारीची किंवा मतदानाची वाट न पाहता अनेक उमेदवार विजयी झाले आहेत। जिल्हा परिषदेच्या खारेपाटणमधून भाजपच्या प्राची इसवालकर, बांदा गटातून भाजपचे प्रमोद कामत, जानवली गटातून एकनाथ शिंदे गटाच्या रोहिता तांबे, पडेलमधून भाजपच्या सुविता घाडी आणि बापरडे गटातून भाजपच्या अवनी तेली या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। फक्त जिल्हा परिषदच नाही तर पंचायत समित्यांमध्येही हाच धडाका लावला आहे। पंचायत समितीमध्ये 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून एकूण महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। यावरून हे स्पष्ट होते की भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा दबदबा सध्या तरी कोकणमध्ये भारी पडतोय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत बिकट आहे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे जिल्ह्यात सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे। काँग्रेस एकेकाळी 27 सदस्य असलेला पक्ष आज स्वतःचं अस्तित्व शोधतोय। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक हे एक लढवय्ये नेते आहेत। ते एकाकी किल्ला लढवत आहेत, पण त्यांना पक्षश्रेष्ठींकडून म्हणावी तशी रसद मिळत नाहीये। वैभव नाईक हे कुडाळचे माजी आमदार आहेत। महाविकास आघाडीची संपूर्ण मदार आता महायुतीतील नाराजांवर आहे। भाजप किंवा शिंदे सेनेकडून ज्यांना तिकीट मिळणार नाही अशा बंडखोरांना आपल्याकडे खिचून उमेदवारी देण्यावरच त्यांचा भर आहे। पण जर समोरचे उमेदवार बिनविरोध होत असतील तर बंडखोरीला वाव मिळणार तरी कुठे? शेवटी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची ही निवडणूक फक्त सत्तेची नाही तर वर्चस्वाची आहे। एकीकडे नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे हे त्रिकूट आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहेत। नगरपालिका निवडणुकीतील झालेला राणे भावांमधला संघर्ष विसरून आता ते एकत्र आले आहेत। दुसरीकडे दीपक केसरकर हे जरी शांत असले तरी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनाही जोर लावावा लागणार आहे। आता प्रश्न हाच आहे की महाविकास आघाडी या बिनविरोधच्या लाटेत वाहून जाणार की काही नवीन चमत्कार घडवणार? माजी आमदार वैभव नाईक एकाकी किल्ला लढवू शकतील का हे पाहणं हे रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीत काय होईल? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि राज्यातील राजकारणाचे असे सविस्तर अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।